हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचं टायटल तर तुम्ही बघितलंच असेल, फ्रीज ऑर्गनाईज कसा करायचा, म्हणजे फ्रीज सुटसुटीत कसा ठेवायचा, हे मी तुम्हाला इथे आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर त्याआधी इथून मार्केटमधून आज काही मी भाजीचं आणलेलं आहे. ॲक्च्युली भाजीचं संपलेलं होतं आणि वीकली इथे मार्केट असते, त्यामुळे असं फ्रेश भाजीपाला आणला आणि आता मी तो छान असा निवडून घेऊन चांगलं मस्तपैकी धुवून घेणार आहे. म्हणजे कसं आहे ना, भाजीचं जर आपण असं धुवून ठेवलं तर आपल्याला रोजच्या घाईगडबडीमध्ये असं खूप वेळ आपला जात नसतो आणि पटापट आपला स्वयंपाक वगैरे आवरून जातो. त्यामुळे मी सगळे असे एक एक करून चांगले असे रचून ठेवले आहे आणि आता छान असं धुवून घेऊया. आणि तुम्हाला तर माहीतच आहे, मार्केटमध्ये जेव्हा आपण भाजीचं घ्यायला जातो तर सगळं एकाच कॅरी बॅगमध्ये आपल्याला घ्यावं लागते. मग तो असं सगळा मिक्स होऊन जातो आणि मग घरी आल्यावर असं आपल्याला निवडत बसावं लागते. त्यामुळे मी इथे छान जे काही अशा भाजीचं वगैरे शेंगा वगैरे आहे त्या सगळ्या मी अशा निवडून घेते, म्हणजे मला धुवायला पण असं सोपं जाईल. आणि बघा, इथे मी सगळं असं एक एक करून पूर्णपणे निवडून घेतला, म्हणजे जो काही कचरा वगैरे आहे तो सगळं मी इथून काढून घेतला आहे. आणि इथे मी आता छान असं वॉश करून घेणार आहे. तर इथे मी तुम्हाला एक टिप सांगते की भाजीपाला मार्केटमधून आणल्यावर कसं वॉश करायचं. तर इथे मी एका गंजामध्ये साधं पाणी घेतली आहे आणि एका बकेटमध्ये मी आपला जो फिल्टर वॉटर आहे तो घेतला आहे आणि त्याच्यामध्ये मी 1 चम्मच हळद टाकली आहे. म्हणजे हळद यासाठी टाकले आहे, अँटीसेप्टिक म्हणून राहते, म्हणजे जो काही आपल्या भाजीपाल्यांवर कीटकनाशक वगैरे जो काही असं असेल तो निघून जाईल. म्हणून मी इथे आधी जे काही असं भाजीचं आहे ते मी इथे साध्या पाण्यात धुवून मग त्याला मी हळद टाकलेल्या पाण्यामध्ये छान असं वॉश करून घेते. म्हणजे सगळं तिथे काही असं कीटकनाशक वगैरे किंवा कुठलाही असा स्प्रे वगैरे मारलेला असतो भाजीपाल्यांना, तर तो निघून जाईल. आणि छान असं धुवून मी एका कापड्यावर अशी ठेवणार आहे. आणि असं कापडावर जर ठेवलं तर त्याचं पाणी पण सुकून जाईल. आणि सगळं भाजीपाला असं एक एक करून आपण असं धुवून घेऊ. आणि ते मी आता कापडावर ठेवून कमीत कमी 1 तास मी असंच कापडावर सुकेपर्यंत ठेवणार आहे, म्हणजे मला फ्रीजमध्ये मग ऑर्गनाईज करायला सोपं जाईल. त्यामुळे मी सगळंच धुतलं, म्हणजे जे आपली काकडी, गाजर, टोमॅटो, वांगे वगैरे जेवढे भाजीचं होतं तेवढं मी धुवून घेतलं आहे. फक्त सांबार वगैरे नाही धुतला, कारण मग फ्रीजमध्ये ओला सांबार जर ठेवला तर मग तो सडायला लागतो. म्हणून सांबार मी निवडून ठेवला आहे आणि मग जेव्हा मला स्वयंपाक करताना जसं लागेल तसं मग मी धुवून भाजीमध्ये घालणार. तर बघा, इथे सगळं असं धुवून मी आता इथे छान ठेवलं आहे. तर मी सगळं भाजीचं वगैरे चिरून वगैरे घेतलं आणि आता फ्रीज कसं ऑर्गनाईज करायचं ते मी तुम्हाला इथे दाखवणार आहे. तर ही सॅमसंग डबल डोअरची फ्रीज आहे. तर चला, आता मी इथला एक एक कप्पा तुम्हाला मी ऑर्गनाईज कसा केला आहे ते मी दाखवते. तर बघा, आता हे सेकंडवाला कप्पा मी तुम्हाला दाखवते. तर इथे जो हा सर्वात पहिला कप्पा आहे याच्यामध्ये फ्रूट्स वगैरे ठेवायचं असते, पण सध्या माझ्याकडे फ्रूट्स नाही आहे. आणि मार्केटमध्ये पण तेवढे चांगले मला फ्रूट्स मिळाले नाही, म्हणून मी आज काही फ्रूट्स घेतले नाही. आणि इथे सेकंड टप्प्यामध्ये मी इथे तर जेवढी माझी दूध, दही, दुधाची साय वगैरे जेवढे माझे ते भांडे होते ते मी इथे वरच्या कप्प्यामध्ये ठेवले आहेत आणि सगळे स्टीलचे भांडे आहेत. तर इथे मी एका भांड्यामध्ये दही ठेवला आहे आणि इथे एका भांड्यामध्ये मी आपली जी दुधाची साय निघते, गाईच्या दुधाची साय आहे, ती मी इथे स्टोअर करून ठेवते, म्हणजे 8 दिवस तरी ठेवते. 8 दिवसातून मग मला बराच तूप निघतो. आणि हे दूध आहे, सध्या 2 दिवस मुलांना सध्या सर्दी खोकला झाल्यामुळे मी दूध नाही देत आहे, म्हणून 2 गंज इथे माझं दूध जमा झालेलं आहे. आणि इथे कोपऱ्यामध्ये मी इथे हे ठेवले आहे, म्हणजे जे ज्वारीचे उसळ असते ना ते मी इथे ठेवले आहे. आणि बऱ्याच दिवसापासून होते माझ्याकडे, म्हणून मी रिस्क नको घ्यायला म्हणून मी बाहेर नाही ठेवले, म्हणून फ्रीजमध्ये स्टोअर केले आहे. आणि इथे काही असे माझे जे आपले मकेन्स असतात ते मी इथे ठेवले आहे, ड्रायफ्रूट्स मिक्स आहेत. म्हणजे ब्रेकफास्टला वगैरे दुधामध्ये वगैरे घेतल्या जाईल म्हणून मी इथे फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवला आहे. तर अशा प्रकारे मी हा पहिला कप्पा केला, ऑर्गनाईज केला. आणि आता जाऊया दुसऱ्या कप्प्यामध्ये. तर इथे मी जे एअरटाईट डबे आहेत ते मी इथे ठेवले आहे.
तर ही ग्लास कंटेनर आहे. तर इथे मी काही फ्रूट्स म्हणजे अनारचे जे दाणे असतात ते मी काढून ठेवले आहे, म्हणजे पोरांना कधी पण असं भूक लागली तर त्यांना कधी पण असं देता येईल म्हणून मी ते चांगला ऑर्गनाईज करून ठेवला. आणि हा दुसरा जो कंटेनर आहे, इथे मी कांद्याची चोप मार्केटमध्ये आलेली होती म्हणून मग ते घेतली मी आणि इथे मी स्टोअर केला आहे. आणि इथे मी थोडा जो आपला सांबार असतो तो थोडा इथे ठेवला आहे आणि बाकीचा सांबार मी दुसऱ्या डब्यामध्ये स्टोअर केला आहे. आणि आता तर थंडीमध्ये भरपूर सांबार मिळतो. सध्या तरी इकडे आलेला नाही आहे भरपूर सांबार, तर सध्या तरी महागच आहे इकडे सांबार. पण जेव्हा मला असं खूप स्वस्तात सांबार मिळेल तेव्हा मी भरभरून सांबार आणेन आणि मग कंटेनर त्याचं चेंज करणार. आणि या कंटेनरमध्ये मी हे सलाद कापून ठेवलं आहे, कारण कसं होते ना, कधी पण सलादची आठवण जेवण करतानाच येते आणि मग जेवण करण्याच्या घाईमध्ये आपण सलाद काही खात नसतो. म्हणून मी ऑलरेडी पहिलेच इथे कापून ठेवले आहे, म्हणजे जेवण करताना सोपं जाईल घ्यायला. आणि आता जाऊयात थर्ड सेक्शनमध्ये. तर इथे मी जे ट्रान्सपरंट आपले डब्बे असतात, प्लास्टिकचेच डब्बे आहेत, ते मी इथे ठेवले आहे, जेणेकरून जे पण आपण भाजीचं इथे ऑर्गनाईज करून ठेवलं ते असं रोज आपल्याला दिसलं जाईल आणि आपल्याला घ्यायला पण सोपं होईल. तर इथे माझ्याकडे 2-3 प्रकारच्या ज्या शेंगा होत्या त्या मी इथे ऑर्गनाईज करून ठेवल्या आहे आणि टिश्यू पेपरमध्ये ठेवल्या आहे, म्हणून कारण कसं टिश्यू पेपरमध्ये ठेवलं तर ते खूप वेळपर्यंत असं ताजे राहतात. आणि इथे मी काही असं कढीपत्ता ठेवलेला आहे, म्हणजे कढीपत्ता हा माझ्याच बागेतल्या झाडाचा आहे, जो मी तोडून इथे ऑर्गनाईज करून ठेवला आहे. आणि थर्ड डब्यामध्ये मी इथे वालफल्ली जी असते ते मी इथे ठेवली आहे. आणि ट्रान्सपरंट असल्यामुळे मला खूप सोपं जाते असं भाजीचं वगैरे घ्यायला. तर सगळ्या डब्यांना मी असंच टिश्यू पेपरनी कवर करून ठेवलं आहे. आणि हे सगळं मी जेव्हा भाजीपाला वगैरे धुवून 1 तास सोक करून मी सगळं कापून घेतलं होतं. आणि तेवढं जर मी तुम्हाला इथे शेअर करत बसली असती तर व्हिडिओ खूप बराच मोठा झाला असता, म्हणून मी शॉर्टकटमध्ये तुम्हाला इथे शेअर केलं आहे. आणि इथे ही मिरची आहे, हिरवी मिरची, तर याचे मी देठ काढून मी अशी स्टोअर करून ठेवते, म्हणजे जास्त वेळ टिकते. आणि टिश्यू पेपरनी कवर करून ठेवलं तर ती ताजी असते. तर चला आता जाऊया नेक्स्ट. या कोपऱ्यामध्ये जे केतली दिसत आहे ते ॲक्च्युली तिथे मी जो आपला केक बनवायचं प्रीमिक्स असते तो मी स्टोअर केला आहे. आणि लवकरच मी केक प्रीमिक्सपासून केक कसं बनवायचं याच्यावर पण व्हिडिओ मी घेऊन येणार आहे. आणि या डब्यामध्ये जे काही आपले सुके मसाले असतात, म्हणजे मॅगी मसाला, पास्ता मसाला, एव्हरेस्ट, जेवढे जलजिरा वगैरे जेवढे पाउचेस असतात, छोटे छोटे पाउचेस, मी इकडे तिकडे जायला नको म्हणून मी असं एका कंटेनरमध्ये ऑर्गनाईज करून ठेवला आहे. आणि टोमॅटो इथे मी मोठ्या डब्यामध्ये ठेवला आहे, म्हणजे कसं आहे ना, टोमॅटो आपल्याला सतत लागत असते सकाळ संध्याकाळच्या भाजीला, म्हणून मी इथे टोमॅटो ठेवले आहे. आणि नेक्स्ट हा डब्बा मी तुम्हाला दाखवलेच होते, हा आत्ताच मी ऑनलाईन मागवला आणि इथे मी छान याला ऑर्गनाईज करून ठेवला आहे. जे मला रोजच्या स्वयंपाकामध्ये ज्या जास्तीत जास्त यूज होणाऱ्या वस्तू इथे ठेवल्या आहे, जसं की कढीपत्ता, अद्रक, लसूण, सांबार आणि कांद्याची चोप. आणि इथे मी हिरवी मिरची ठेवली आहे. आणि कशा आहे ना, अशा जर वस्तू आपण एका वेळेस जर स्टोअर करून ठेवल्या तर आपल्याला स्वयंपाक करताना अजिबात घाई होणार नाही. आणि सारखे सारखे प्रत्येक डब्बे आपल्याला खोलायची गरज पडणार नाही, म्हणजे सगळं इथे आपल्याला एकसाथ असं मल्टीपर्पज हा डब्बा जो आहे खूप कामात असते, कारण मिरची, लसण, अद्रक आपल्याला रोजच्याच भाजीमध्ये लागत असते. आणि या वस्तू अशा प्रकारे स्टोअर केला आहे, म्हणजे पटकन मला घेता येईल. आणि जाऊया आता शेवटचा हा कप्पा, जिथे मी भाजीचं वगैरे स्टोअर करून ठेवला आहे. तर इथे मी सर्वात आधी जो पहिला डब्बा दिसतोय त्याच्यामध्ये मी जो पास्ता सॉस, सगळे प्रकारचे सॉस ठेवले आहे, पास्ता सॉस, चिली सॉस, आपला सोया सॉस, सगळे इथे सॉस ठेवले आहे. म्हणजे कसं आहे ना, जर असं एका डब्यामध्ये ऑर्गनाईज राहिलं तर सगळं आपल्याला एकत्र मिळून जाते, म्हणजे 10 डबे खोलायची गरज पडत नसते. आणि इथे मी सेकंड डब्यामध्ये जी बारीक बारीक अशी जी शेव असते ती ठेवली आहे, म्हणजे कसं आहे ना, कारण ही खूप दिवसापासून बरेच दिवस झाले आणि खराब नको व्हायला आणि मला रिस्क नव्हता घ्यायचा, म्हणून मी हे फ्रीजमध्ये स्टोअर केलं आहे. नाहीतर मी प्रत्येक वेळी मी हे शेवया जे असते बारीक शेवया मी प्रत्येक वेळी फ्रीजमध्ये स्टोअर नसते करत. तर या तिसऱ्या डब्यामध्ये मी ठेवले आहे हे भेंडी
आणि हे डब्बे मी ऑनलाईन बोलवले होते आणि खूप कामाचे आहेत. खाली या डब्याच्या खाली अशी जाळी पण दिली आहे. तर इथे मी फुलगोबी स्टोअर करून ठेवली आहे आणि फुलगोबी मी कापून चांगली अशी स्टोअर करून ठेवली आहे, म्हणजे मला स्वयंपाकाच्या वेळे पटापट माझा स्वयंपाक होईल. आणि इथे मी हा हा जो डब्बा दिसत आहे हा शेवटचा डब्बा, याच्यामध्ये मी जे कोबीचे जे देठ असतात ते मी स्टोअर केले आहे. आणि एका साईडला मी इथे टोंडरे जे असतात ते मी स्टोअर केले आहे. आणि कोबीचे देठ खाणं खूप चांगलं असते. प्रत्येक वेळे कोबीचे देठ फेकण्यापेक्षा आपण त्याची एक सेपरेट भाजी करू शकतो. आणि या कोपऱ्यामध्ये जे आहेत इथे मी बटर ठेवलं आहे. ॲक्च्युली बटरचा डब्बा थोडा खराब झाला आहे, पण तो संपेपर्यंत मी त्याला आता क्लीन नाही करू शकत, म्हणून मी त्याला तसंच ठेवलं आहे. आणि इथे मी काही थोडी पालक होती ते मी या डब्यामध्ये स्टोअर करून ठेवली आहे. आणि कसं आहे ना, पालक खूप लवकर खराब होते आणि म्हणून मी इथे डब्यात स्टोअर केली. आणि इथे जे आहे ते तेजपत्ता आहे. तेजपत्ता कसा आहे ना, खूप कमी यूजमध्ये येत असतो आणि मग तो बाहेर ठेवला तर खराब होऊन जातो, म्हणून मग मी इथे फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवला आहे. तर आता जाऊया, हा खालचा जो मोठा कंपार्टमेंट आहे तो दाखवते मी तुम्हाला. तर इथे मी जे काही अशा बॅग्स आहेत, कॅरी बॅग्स मी घेतल्या आहेत, ते हे पण ऑनलाईनच बोलवले आहेत. तर इथे मी वांगी स्टोअर करून ठेवले आहे आणि बाहेरून त्याला छान अशी नेट आहे. आणि या बॅग्स वॉशेबल आहे, म्हणजे आपण वॉश करू शकतो. आणि इथे छान नेट असल्यामुळे आपल्याला सगळं काही दिसते की कुठे कुठली भाजी ठेवली आहे. तर एक बॅगमध्ये मी जे आपले गाजर काकडी असते ते ठेवलं आहे. आणि इथे बाजूला लौकी आणि दोडका आहे ते मी इथे ठेवलेलं आहे. आणि मी आलू पण इथेच ठेवला आहे. ॲक्च्युली बरेच आलू होते माझ्याकडे, म्हणून मग मी इथे फ्रीजमध्ये स्टोअर केले आहे, नाहीतर मी प्रत्येक वेळा आलू फ्रीजमध्ये स्टोअर नसते करत. आणि आता बघा, इथे मी 2 बीटरूट आहेत ते पण मी फ्रीजमध्ये ऑर्गनाईज करून ठेवले आहे. आणि आता जाऊया डोर साईडला. इथे मी पहिल्या ज्या कंपार्टमेंटमध्ये आहे तिथे मी जो हेअर मास्क तयार केला होता तो मी तिथे ठेवला आहे. आणि साईडला जी काचेची छोटीशी बरणी आहे तिथे मी चटणी ठेवलेली आहे. आणि इथे मी स्टीलच्या डब्यामध्ये जो अद्रक आलं लसणचा पेस्ट आहे तो मी ठेवला आहे. आणि इथे मी एका डब्यामध्ये लसूण सोललेला होता ते मी इथे ऑर्गनाईज करून ठेवला आहे. आणि इथे मी छोट्याशा बाउलमध्ये पाणीपुरीची जी चटणी असते ती मी स्टोअर करून ठेवली आहे. आणि इथे छोट्याशा वाटीमध्ये जो आपला लेमन असतो तो मी असा कट करून ठेवला आहे, म्हणजे फ्रीजला कुठल्याच प्रकारचा वास सुटायला नको. आणि हे केकमध्ये लागणारे काही फूड कलर आहेत ते मी इथे ऑर्गनाईज केले. आणि या व्हाईट बाउलमध्ये मी जे आपले कांदा वगैरे कधी कधी असतो आपल्याला भाजीला अर्धाच लागतो, मग अर्धा फेकायला नको जायला म्हणून मी तिथे ठेवला आहे. तर इथे दुसऱ्या साईडला मी खजूरचा पाकीट ठेवला आहे. आणि चाट मसाला आणि पावभाजी मसाला इथे मी ठेवला आहे. ॲक्च्युली मला खूप काही मसाले आवडत नाही आणि पावभाजी आणि चाट मसाला आपल्याला यूजमध्ये येतो, म्हणून मी इथे घेतलेला आहे आणि ठेवला आहे. तर आता जाऊया नेक्स्ट कंपार्टमेंटमध्ये. तर इथे जो हा पायनॅपल क्रश आहे तो केकसाठी घेतला होता आणि आपण त्याचा ज्यूस पण तयार करू शकतो. आणि हा जो आहे लेमन स्क्वॅज आहे तर हा ज्यूससाठी ठेवला आहे. आणि ही मोठी बॉटल टोमॅटो सॉसची बॉटल आहे. तर बघा, इथे जाऊया. इथे रवा मी स्टोअर करून ठेवला आहे. ॲक्च्युली रवा मी फ्रीजमध्येच ठेवत असते. आणि या 2 काचेच्या ज्या बरण्या आहेत तिथे मी एका बरणीमध्ये जो आपला खडा मसाला असतो, सुका मसाला, तो मी इथे करून ठेवला आहे. आणि या बॉटलमध्ये मी लेमन आणि अद्रकचे जे छोटे छोटे तुकडे आहेत ते मी इथे स्टोअर करून ठेवले आहे. तर अशा प्रकारे जर आपण प्रत्येक वस्तू ऑर्गनाईज करून ठेवलं तर आपली फ्रीज अशी सुटसुटीत आणि मस्त दिसते. तर जाऊया आता फ्रीजर साईड मी तुम्हाला दाखवते. तर फ्रीजरमध्ये मी खूप काही अशा वस्तू स्टोअर नाही केल्या आहे, कारण मला फ्रीजरमध्ये खूप सामान ठेवायला आवडत नसते. तर इथे मी फक्त जी केकची व्हिप्ड क्रीम आहे ते मी ठेवलं आहे. आणि हे काही चीज क्यूब्स आहेत ते मी इथे ठेवले आहे. आणि एक जे डार्क कंपाऊंड चॉकलेट येते ते मी इथे ठेवलं आहे. ॲक्च्युली मला केकसाठी या वस्तू लागत असतात आणि या फ्रीजरमध्येच ठेवल्या जातात. आणि जे फ्रीजरची वरची साईड ती मी खाली ठेवली आहे, म्हणजे कूलिंगला कुठलाच प्रॉब्लेम नको म्हणून. आणि बघा, अशा प्रकारे मी पूर्ण हा मस्त असा फ्रीज ऑर्गनाईज करून ठेवला आहे. तुम्हाला कसं वाटलं कॉमेंटमध्ये नक्की